शिवराम गावकर आणि यापुढील आवाज सन्माननीय समालोचक विवेक चिपरम। धन्यवाद। धन्यवाद तांबे सर। आपण पाहतोय भालचंद्र स्पोर्ट्स शिरवल क्रिकेट संघ आयोजित शिरवल प्रीमियर लीग 2025। दोन मातब्बर क्रिकेट संघांची ग्रंथिका महत्वपूर्ण लढत असेल। एका बाजूला जय भीम शिरवल, विपक्ष हर्षदा स्पोर्ट्स शिरवल। नाणेफेकीचा कौल अर्थातच हर्षदा वॉरियर शिरवल क्रिकेट संघाच्या बाजूने। प्रथमतः निवडलंय क्षेत्ररक्षण आणि निमंत्रण किंदिलंय फलंदाजीसाठी जय भीम शिरवल क्रिकेट संघाला। दोन सलामीवीर विकास शिरसाटच्या साथीने विस्फोटक आक्रमक फलंदाज अनिकेत दाभोलकर स्ट्रायकिंग एंडवर पाहायला मिळेल। तर गोलंदाजी मार्कवर हळवलगावचे सुपुत्र आणि या दशकरोशी कणकवली तालुक्यामधील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व पहिलं अनिवार्य शक्ती प्रदर्शनाचं षटक साकारण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सुसज्ज पाहायला मिळतील। ते प्रशांत गावडे, अवधूतजी मसूरकर नॉन स्ट्रायकिंग एंड। पंचांचा इशारा सामना सुरुवातीचा। स्ट्रायकिंग एंड अंपायर शेखर परब सुसज्ज पाहायला मिळतील। पहिला चेंडू शक्ती प्रदर्शनाच्या षटकात रिंगणाच्या आत 7 खेळाडू फलंदाजांना घेरा धरून ओव्हरपिच चेंडू, पहिल्या चेंडूवर विस्फोट, आघात, अवर्णनीय, अविस्मरणीय, अनाकलनीय फटका। गोलंदाजाची अपेक्षा नव्हती। पहिल्या चेंडूवर हात खोलले तर बाहुबली अनिकेत दाभोलकरने पहिल्या चेंडूवर एक दर्जेदार फटका। त्यानंतर मात्र दर्जेदार क्षेत्ररक्षण, मात्र बॅकअपचा अभाव। एक थ्रो आणि तो थ्रो मात्र चॅलेंजिंग आउटफील्डमुळे ओव्हर थ्रोच्या स्वरूपात परिवर्तित। जिथे 2 धावा मिळाल्या असत्या तिथे मात्र अजून एक अतिरिक्त धावफलकावर जोडली। पहिल्या चेंडूच्या अंती 3 धावा धावफलकावर बिनबाद सावध सुरुवात जय भीम शिरवल क्रिकेट संघाचा विचार केला तर संपूर्ण स्पर्धेमध्ये 2 विजयांनिशी, तर दुसऱ्या बाजूला हर्षदा वॉरियर्स क्रिकेट संघाचा विचार केला तर 1 विजय 1 पराभव आणि हा तिसरा सामना खेळताना दोनही संघ। हा विजय हर्षदा वॉरियर्स क्रिकेट संघाला खूप महत्त्वाचा। मात्र टेबल टॉप व्हायचं असेल तर जय भीम शिरवल क्रिकेट संघाचा देखील या सामन्यावर विजय लक्ष असेल। विकास शिरसाट एका बाजूला शीट अँकरिंगचा रोल अदा करताना पहिल्याच आपल्या खेळणाऱ्या चेंडूवर स्वतःचं खातं खोलतोय। पर्यायाने सांघिक धावफलक पोचलाय। बिनबाद 4 वर पहिल्या 2 चेंडूंचा खेळ समाप्त। तिसरा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर प्रशांत गावडे। पहिलं शक्ती प्रदर्शनाचं षटक पंढरीच्या विठोबाला जसा घेरा धरला जातो अगदी तसा हा घेरा धरून क्षेत्ररक्षक आकुट टप्प्याचा वेगवान मारा, हलकेच आउटस्विंग मध्ये महारथ, बाकीचे सुपरस्टार, निर्धाव चेंडू रूपी यष्टीरक्षक गुरु राणेच्या हाती। संभाव्य पहिला चेंडू निर्धाव राखला जात। पुनश्च एकदा प्रशांत गावडे गोलंदाजी मार्कवर। 3 चेंडू 4 धावा असं प्रथम गोलंदाजी फलंदाजीचं पृथक्करण। आकुट टप्प्याचा खाली राहिलेला अपील जोरदार, मात्र हे अपील थोडंसं लेट होतं का
हे अपील फेटाळून लावण्याजोगं होतं का, तमाम प्रश्नचिन्ह असतील. मात्र आपल्यासोबत यूट्यूब लाईव्ह देखील आहे, त्यावर आपण खात्री करू शकता. दोनही मातब्बर पंच, नावलौकिक प्राप्त पंच, खास मालवणवरून दाखल झालेले अवधूतजी मसूरकर सर यावेळी व्ह्यू पॉइंटवर अगदी फलंदाजाला नाबाद ठरवताना लागोपाठचे 2 निर्धाव चेंडू साकारत पहिल्या अनिवार्य षटकामध्ये यावेळी फुल टॉस चेंडू, त्यावर फुल टोलचा फटका, डीप स्क्वेअर लेग, डीप लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू सीमा रेखा पार आलाय. भालचंद्र चौकार डीजेच्या साथीने. चेंडूवर एक नकारात्मक फटका जो हवासा होता फलंदाजाला आणि त्याचा योग्य मोबदला अगदी सुरेख फटक्याच्या योजनेतून वसूल केलाय. अगड देखील आडव्या बॅटने आकोट टप्प्याचा चेंडू, पंचांनी षटक समाप्तीचा इशारा दिलाय. निर्धाव चेंडूचे सोपस्कार यष्टीरक्षक गुरु राणेच्या हाती पहिल्या षटकाचा खेळ समाप्त करत एकमेव चौकार, एक दुहेरी धाव, एक एकेरी धाव, 3 डॉट चेंडूंनिशी पहिल्या षटकाचं अनिवार्य पॉवर प्लेचं पृथक्करण समाप्त झालंय. सांघिक धावफलक पोहोचवला गेलाय तो 8 वर बिनबाद अशी सावध सुरुवात जय भीम शिरवल क्रिकेट संघाची. काढण्याची दाट शक्यता, त्यामुळे आपापले झेंडूबाम आपल्या सोबत घेऊन फिरा. जाऊयात मालवणी आकाशवाणीच्या शिरवल केंद्रावर. सगळ्यांचा हात जोडून स्वागत. गुरु राणे गोलंदाजी मार्कवर. चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न, दोन्ही हात अवांतर केले, चेंडू दोन्ही हात समांतर करत चेंडू अवांतर. फुकटता पौष्टिक, मुफ्त का चंदन, घिस मेरे नंदन या हिंदी म्हणीची आठवण करत हे अतिरिक्त धावफलक 9 रनसार. पॅडलाईनवरचा चेंडू अपील जोरदार, पंचांनी बोट आकाशाच्या दिशेने उंचावला आणि हा बॉट खऱ्या अर्थानं डगआउटच्या दिशेने होता. विकासची खेळी समाप्त. LBW म्हणजे मालवणीत जे का किरडावलेला होणा म्हणतात तो पहिलो विकेट जय भीम शिरवल क्रिकेट संघात पहिलो हादरो. धावफलक 9 रनसार. विकास शिरसाट बॅक टू द पवेलियन. म्हणीची आठवण विकास शिरसाट थोडस कम नशिबी, अर्थात 3 स्टंपांच्या बरोबर समोर आणि समोर पंच कोण शेखर परब. पंचांचा बोट आकाशाच्या दिशेने इशारो तंबूच्या दिशेने रावणेत शिरण्याचो. जय भीम शिरवल क्रिकेट संघाक मिळालेला फलंदाजीचा निमंत्रण. नंबर 3 बॅटर प्रथमेश राणे स्ट्रायकिंग यांच्या दिशेने गुरुचो होते. चेंडू खाली रवलेलो चेंडू परत एकदा अपील जोरदार, पंचांचा बोट आकाशाच्या दिशेने लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवर पाया बुडला होण्याचा प्रकार अगदी किरडावलेल्याच्या स्वरूपात लागोपाठचे लागोपाठचे 2 फलंदाज. प्रथमेश राणेची पाठी रवलेली कोरी, अर्थातच प्रथमेश राणेच्या खाती भोपळो गोल्डन डक 2 हादरे
9 रनसार. ऑन हॅट्रिक गोलंदाज गुरु राणे या संभाव्य स्पर्धेतली पहिली हॅट्रिक करण्याची संधी. स्ट्रायकिंग एंडवर साई ठाकूर मॅन फ्रॉम हरकुळ. दोन मातब्बर खेळाडूंमधील ह्यो क्लॅश असतलो आणि महत्वपूर्ण चेंडू गुरु राणे आयकॉन खेळाडू म्हणून हर्षदा वॉरियर शिरवल क्रिकेट संघाचा प्रतिनिधित्व. पुलरलॅन चेंडू यू मिस. आय विल डेफिनेटली हिट. लाखोंचे व्यवहार करोडोंची भूल. मुद्दल झोपडी उघडून बघितली तर मुद्दल झालेली गुल. दांडी 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 गुल. हॅट्रिक प्राप्त आणि कृष्णा चव्हाण यांच्याकडून 500 रुपयांचा पारितोषिक. बदल्यात 9 रन्स धावफलकावर. सागर ह्यो चौकवो होतो. सागर ही नजरबंदी होती. सागर ही करणी होती. ही मैदानातली ओवाळणी होती. ही ओवाळणी आता मात्र जय भीम क्रिकेट संघाक सीमेच्या बाहेर आणूची लागतली आणि सीमा अधिकाऱ्याच्या ताब्यात देऊची लागतली. लागोपाठच्या 3 चेंडूंवर 3 गडी गमावना म्हणजे ह्या चोळ हाताक लागना. ही बंपर कॅच. आणि बरेच जण आमच्या कमेंट कडे कान टवकारून बसलेले दिसतले. स्ट्रायकिंग यांच्या दिशेन विकास गावडे. गुरुचो चेंडू यावेळी मात्र देखनो फटको स्क्वेअर कट बॅकफुट पंच. पॉइंटचो क्षेत्ररक्षक थोडोसो सावध स्थितीत. लागोपाठच्या 3 विकेट नंतर ह्यो 1 रन आणि ह्यो 1 रन जय भीम शिरवल साठी अगदी बियाच्या कोंब्यापेक्षा कमी नसतलो. ह्यो बियाचो कोंबो म्हणजे बऱ्याच जणांका माहित असतला ह्या बियाच्या कोंब्याचा महत्व. खाली रवलेलो चेंडू परत एकदा आडव्या बॅटने टोलावण्याचा प्रयत्न. ह्या षटकात पहिल्या 3 चेंडूंवर विकेट गेल्यानंतर ह्यो अति लालायित अति आत्मविश्वासी फटको फसलो. चेंडू रवलो मेडन पोलांडो डॉट कुवांडो बघता भजी मागता बडे असो ह्यो फटको काय नाही कळाक आणि बोको गेलो म्हाळाक. आडव्या बॅटने टोलावण्याचा प्रयत्न. गती परिवर्तित चेंडू बोटांनी गुदगुली केलेली प्रथमेश राणे तळ्यात मळ्यात करताना नॉन स्ट्रायकिंग एंडवर केलेला ह्या थ्रो. मात्र तोपर्यंत 1 रन घेत दुसऱ्या ओव्हरीचो खेळ समाप्त. 2 ओव्हरींचो खेळ समाप्त झाल्यानंतर गुरु राणेची हॅट्रिक या षटकाची नांदी ठरली. 11 रन्स 3 गड्यांच्या मोबदल्यात. एका क्षणाक सुरुवात अगदी दमदार झालेलो हे संघ बॅकफुटवर म्हणजे जय भीम शिरवल 11 रन्सार 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यात. सागर या षटकात बघितलं तर एक आकडो फिट असतलो. 3 रन देऊन 3 विकेट म्हणजे ही हिंट नसतली. ज्यांका समजाचा त्यांनी समजा. तिसऱ्या षटकात वैयक्तिक कोट्यातला दुसरा षटक घेऊन प्रशांत गावडे गोलंदाजी मार्कवर स्वतः कर्णधार. वेस्टांच्या मागे प्रथमेश राणे. ही जोड गोळी मैदानात आणि हे दोघेच फक्त मैदानात खेळताना दिसले. ह्या चेंडूवर अनिकेत दाभोलकर साठी चेंडू खाली रवलेलो मालवणीत जे का डुबकी मारलेलो धडी मारलेलो किंवा गुडूब झालेलो चेंडू म्हटलं जाता तो मेडन चेंडू. तिसऱ्या ओव्हरीचो पहिलो चेंडू समाप्त. धावफलक फक्त 11 रनसार. पहिल्या ओव्हरीत इलेले 8. दुसऱ्या ओव्हरीत गुरु राणेचा हॅट्रिक आणि त्यानंतर इलेले 3 रन. आणि तिसऱ्या ओव्हरीचो पहिलो चेंडू लाखोंचे गोष्टी आणि चुरमुऱ्याची पोती अशी फलंदाजी. शेवटच्या 7 चेंडूत सागर बघितली तर फुलर लेन पदे चेंडू. अनिकेत साठीचो हे चेंडू खोलवर डीप होणार होतो. स्लोअर फुलटॉस होतो आणि या स्लोअर फुलटॉसवर कपाळावर हिलेले हात बराच काय सांगान जाणारे. हे हात नुसते कपाळावर नव्हते. ह्या बरा मोठा ओझा असताना डोक्यावर आणि ह्या डोक्यावरचा ओझा या सामन्यात पार करण्याच्या इराद्याने असलेले गोलंदाज प्रशांत गावडे. अनिकेत दाभोलकरच्या बॅटमधून निघालेले हे 2 रन्साचे घोषित शॉट. ह्या 2 रन्सांत धावफलक पोचलो 13 रन्सार 3 गाड्यांच्या मोबदल्यात. मिनी हेलिकॉप्टर बॉटमहँडचा वापर. क्षेत्ररक्षक तैनात.
थोडीशी झालेली फंबलिंग, फॉलोथ्रू मध्ये चूक, त्यानंतर बॅकअपचा अभाव. भाई कानडे थैस तैनात. जोपर्यंत चेंडू मिळवलो तोपर्यंत अगदी 1 रन चिताच्या चपळाईन हरणाच्या वेगाने घेतलेलो दिसलो. एका बाजूक जय भीम शिरवल, दुसऱ्या बाजूक हर्षदा वॉरियर शिरवल. शिरवल गावातले हे दोन प्रतिस्पर्धी, दोन मालक एकमेकांच्या विरोधात. शड्डू थोपटताना, खांडे थोपटताना. स्लॉक स्वीप, रिव्हर्स स्वीप, अल्टी पल्टी. ज्या रिव्हर्स स्वीप साठी बरेच शॉट 2 रन्साचो घोषित इशारा इलो पंचांचो. ज्या पटक्यासाठी मालवणी भाषेत बरेच वाक्प्रचार. सुक्या जीवाक ओलो बिबो, चराच्या ढोराक मराचे वडी. उडलो तर उडलो, नाहीतर खळ्यात पडलो. उडालेलो कावळो, बुडालेलो बाडू. मात्र ह्या उडालेल्या कावळ्यावर मिळालेले 2 रन्स आणि या 2 रन्सांनी धावफलक मात्र पोचलो 16 रन्सार. 16 आकडो भारतीयांसाठी म्हटलो तर शुभ असा, म्हणजे चांगलो असा, म्हटलो तर वाईट असा. कारण अभिषेक नायरच्या नावावर 16 चेंडूत एक पूर्ण षटक करण्यासाठी नको असलेला रेकॉर्ड. आणि मोहम्मद सिराज 16 चेंडूत 5 विकेट हॉल. नॉन स्ट्रायकिंग यांच्या दिशेने घडामोड. गाव बोवडान इलो आणि रनआउटच्या स्वरूपात राऊंड एक गेलो. अनिकेत दाभोलकरच्या नावाचा लागलेला कलाम. 4थ्या खुर्चीचो मानकरी अनिकेत दाभोलकर बॅक टू द पवेलियन. 17 रन्सार 4 हादरे. रोमहर्षक स्थितीत मैदानात आयकॉन खेळाडू पायरव करताना ओमकार वाळवे. तिवरेगावचो सुपुत्र, कणकवली तालुक्याचा विचार केले तर एक अष्टपैलू खेळाडू. समोर मात्र विकास त्याच्या साथीन आणि गोलंदाजी मार्गावर आणखी एक अष्टपैलू अनुभवी खेळाडू. मॅन फ्रॉम हळवल प्रशांत गावडे. वैयक्तिक कोट्यातला दुसरा, संघाच्या वतीने तिसरा. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ समाप्त. शेवटच्या चेंडूवर रनआउटचं विकेट. 1 रन्स घेताना दुसऱ्या रनचा इलेलो अंगलटी प्रयत्न. धावफलक 17. 4 गाड्यांच्या मोबदल्यात परत एक रिव्हर्स स्वीप, अल्टी पल्टी. यावेळी देखील कनेक्शन प्रॉपर. हवाई सफर, क्षेत्ररक्षक तैनात. थोडंसो तळ्यात मळ्यात जर हय चूक झाली, दोनही संघांकडून थोडीशी ढिलाई झाली तर आईजीच्या जीवार बाईजी उदार आणि साशेच्या जीवार जावई सुभेदार ही मालवणी म्हण आठवाक वेळ लागायची नाही. तिसऱ्या ओव्हरीचो खेळ समाप्त झालो. पहिल्या 18 चेंडूत शेवटच्या चेंडूवर इलेल्या 2 रन्सांत धावफलक पोचलो 19 रन्सार. 4 गाड्यांच्या मोबदल्यात जय भीम शिरवल फलंदाजी करताना तर हर्षदा वॉरियर्स शिरवल क्षेत्ररक्षण करताना. कापूस कातण्याची गरज. आयकॉन खेळाडू म्हणून वारंवार पहिल्या 2 सामन्यांमध्ये ओमकार वाळवेन स्वतः सिद्ध केला. मात्र त्या गोलंदाजांसाठी अपेक्षा पूर्ती करणारे 2 ते 3 मोठे हिला अंगार आणि घेतला शिंगार ही मालवणी मन आठवून घेऊची लागतले. सन्मान देणारो चेंडू. क्रिकेटच्या या शॉर्टर फॉर्मॅट मध्ये आदर आणि चादर योग्य व्यक्तीक योग्य वेळीच दिली तर ती योग्य ठिकाणी पोचता. अगदी ताच मैदानात चांगल्या चेंडूक चांगलो सन्मान दिलो. 1 रन घेत नॉन स्ट्रायकिंग एंडवर यांना पसंत केला ओमकार वाळवेन. पहिल्या रनसान स्वतःचा खातं खोलला. धावफलक पोचलो 20 रनसार. 4 गाड्यांच्या मोबदल्यात जय भीम शिरवल क्रिकेट संघासाठी अजून 11 चेंडूंचा खेळ बाकी. एक तुल्यबळ फायटिंग टोटल. उभारण्याची गरज. फुलरलॅन पद्धत चेंडू यावेळी गार्डन मध्ये फिरताना दिसलो. ओमकार मात्र 1 रन घेताना नॉन स्ट्रायकिंग यांच्या दिशेने घडामोड होण्याची दाट शक्यता. मात्र काय घडला मैदानात, ये फेविकॉल का जोड थोड़ा सा कम गिरा. सुरुवातीक प्रथमेश थोडस वाट बघताना बघितलो. विकास गावडे गार्डन मध्ये फिरताना बघितलो आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वर देखील फेविकॉलचो जोड कमी पडल्यामुळे की काय गोलंदाजांनी सोडलेले चेंडू आणि त्यानंतर स्टंप उडवलेले बघितले. क्रिकेटच्या मैदानात ह्यो प्रेशर
आणि प्रत्येक सामनो प्रत्येक खेळाडूसाठी, खेळाडू किती मोठं असलो तरी नवीन असता, सिच्युएशन नवीन असता, स्वतः प्रत्येक वेळी सिद्ध करूचा लागतात, तेव्हाच काय आपण प्रसिद्ध होऊ शकतो. बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न, पॉईंटच्या क्षेत्ररक्षकांनी केलेले भरसक प्रयत्न, जोपर्यंत चेंडू फील्ड होतो तोपर्यंत दुहेरी रन्साची लहर आणि या 2 रन्सां धावफलक मात्र पोहोचलो. 23 रन्सार 23. आदित्य घाडी आउटसाइड ऑफ स्टंप, आखूट टप्प्याची वेगवान गोलंदाजी, त्याच्यावर मारलेलो हे स्क्वेअर कट, अप्पर कट ओमकार वाळवेच्या बॅट मधून. आडव्या बॅटने टोलावलेला चेंडू, बॉलर बॅक ड्राईव्ह, कपडावरना मारण्याचा प्रयत्न, चॅलेंजिंग आउटफील्ड, इलेली मदती, स्वतः कर्णधार प्रशांत गावडेचा थ्रो आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवर घडामोड. अपील जोरदार, मात्र विकास हे 2 रन घेताना विकासच्या नाकी न विलेले दिसतले. बऱ्याच वेळा आसूड घालणं आणि श्वास सोडणं ह्याच्यात फलंदाजांचो जीव घुसमटताना दिसतलो आणि ह्याचा अनुभव कालच्या दिवसात मी घेतलेलो आहे बऱ्याच वेळा. लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 दुहेरी रन्स, एका बाजूक ताज्या दामाचो ओमकार वाळवे, दुसऱ्या बाजूक विकास गावडे. ह्या दोघांमधील रनिंग बिटवीन द विकेट बघण्यासारख्या असताना थोडीशी ढिलाई क्षेत्ररक्षकांची, त्यावर मिळालेले हे 2 रन धावफलक 25 पाव शतका पार. अतिशय रोमहर्षक स्थितीत जाण्याची दाट शक्यता आहे सामनो सागर. उरलेत शेवटचे 8 चेंडू आणि या 8 चेंडूंवर 1 ते 2 मोठे आटके चेपेट गरजेचे असतले. फुलटॉस चेंडू, शॉट पुल करण्याचा प्रयत्न, फटको फसलो की काय, डेव्हिड चेंडू पर्यंत ऐन मोक्याच्या क्षणात ताटात इला पण मुखाक नाही लागला ही मालवणी म्हण आणि त्याच्यावर केलेलं हे ओव्हर थ्रो. 2 रन तर बहाल झाले. 3ऱ्या रन्सासाठी वळवलेली पावला, स्ट्रायकिंग यांच्या दिशेने प्रथमेश कडे थ्रो, मात्र तो पण खूप दूर. तोपर्यंत 3 रन्सासाठी वळवलेली पावला. विकास गावडे मैदानात गेल्यानंतर जी बुलेट ट्रेन होती ती हळूहळू सुपर फास्ट झाली, त्याच्यानंतर एक्सप्रेसवर इली आणि आता मात्र ती लोकल ट्रेन प्रमाणे मैदानात. मात्र ह्या विकासकडे 2 रन्स 3 रन्स घेताना भरपूर संधी इले आणि विकासने आपल्या संघासाठी त्याचा सोन्यात रूपांतर केला. 28 रन्स, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवणारी गोलंदाजी, मात्र दुहेरी तिहेरी रन्सांनी सातत्याने धावफलक चालतो बोलतो हलतो बोलतो. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. परत एकदा प्रथमेशची एक वेगळीच टॅक्टिक असतली, कारण प्रथमेश ओळखता विकास गावडे थोडंसं दमलेलो हा, त्यामुळे डॉट चेंडू त्याचं स्ट्राईकवर विकेट न घेण्याच आपल्या संघाच्या पत्त्यावर पडतला आणि अगदी तसं सोडलेलो हो विकेट. डॉट चेंडून पहिल्या 4 ओव्हरींचा खेळ समाप्त. धावफलक पोचलो. 4थ्या ओव्हरीच्या समाप्तीनंतर 4 गड्यांच्या मोबदल्यात 28 रन्सार. शेवटचे 6 चेंडू, म्हटला तर स्लॉग ओव्हरचे, म्हटला तर मारझोडीचे, म्हटला तर कुदवा कुदवीचे आणि म्हटला तर रेमटा रेमटीचे. अगदी योग्य वेळी योग्य गाणं लावला. जब तक हे जान मैं नाचूंगी. अगदी विकास तुका जब तक हे जान ह्या 6 चेंडूंवर रनिंग बिटवीन द विकेट ठेवचा लागतला, मैदानात नाचाचा लागतला, मात्र त्या नाचना ह्या लंगार लावणं असतला, तांडव नाचणं असतला. 6 चेंडूंचो खेळ बाकी. स्ट्रायकिंग यांच्या दिशेने ओमकार वाळवे गोलंदाजी मार्कवर. डेव्हिड फर्नांडिस या जुना खोड असा आणि ह्या जुन्या खोडाक ह्या पिचवर कशी गोलंदाजी करायची हे वेगळा सांगण्याची गरज नसतली. मात्र दुसऱ्या बाजून ओमकार वाळवे एक चुकीच्या प्रतीक्षेत असतलो. म्हणजे हे 6 चेंडू सागर फलंदाजी किंवा गोलंदाजी करणाऱ्या संघांसाठी मालवणीतली एक म्हण आठवणारे असतले, चुकली पायरी आणि नशिबात गायरी. 28 रन्स आतापर्यंत 24 चेंडूंचा सामना करताना 4 गड्यांच्या मोबदल्यात. आकुटप्याचा चेंडू, शॉर्ट आर्म हुकचो फटको, चेंडू लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पार. पंचांचो काय असतो इशारो, 2 रन्स. पंचांनी ह्यो 2चो आकडो दाखवलो. आपल्या मुलकात ह्यो 2 रन्सचो इशारो म्हणजे वेगळो इशारो. मात्र व्ही फॉर व्हिस्टन चर्चिल आणि व्ही फॉर व्हिक्टरी ह्यो इशारो फेमस. 2 रन्सान धावफलक पोचलो. 30 रन्सार 30. लॉस ऑफ 4 विकेट्स. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. 4थो गोलंदाज डेव्हिड फर्नांडिस गोलंदाजी मार्कवर. अगदी आखूट टप्प्याचा चेंडू. इतर वेळी ह्यो चेंडू सीमारेषा पार असलो असतो, मात्र मैदानातला ह्या निर्बंधित क्षेत्र आणि या निर्बंधित क्षेत्रात
हे घोषितच रन मिळतले. डेव्हिड पुन्हा एकदा तयार. उरलेत 5 चेंडू. पहिल्या चेंडूवर 2 धावा खर्ची. मॅच बॉल इलो असतात तर मैदानात टाकूक हरकत नाही. हीच ती वेळ, ह्योच तो क्षण आणि ह्योच तो मुहूर्त. चला पंच, सामना सुरू करा. शेवटचे 5 चेंडू. ह्या 5 चेंडूंवर जास्तीत जास्त रन्स बनवत जय भीम शिरवल क्रिकेट संघात 5त 5 आणि चौकात नाच ह्या मालवणी म्हणीची आठवण करूची लागतली. दुसऱ्या बाजून 5 चेंडू एका थापटाप्रमाणे वापरूचे लागतले. फलंदाजाक आकोटप्याचा चेंडू उडालेलो कारंजो. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि सुरेख झेल. परत एकदा यज्ञेश गुरव चेंडू खाली टिपलेलो झेल आणि मैदानात ओमकार वाळवेचो 5व्या गड्याच्या स्वरूपात संपलेलो खेळ. प्रीतम स्ट्रायकिंग एंडवर. प्रीतम महाडेश्वर. विकेटचा पतन. हे प्राइज विकेट होतो. बडी मछली चाले में होती. ही बंपर कॅच होती आणि ह्या लागलेला चॉळ होता. डेव्हिड फर्नांडिसच्या हाती लागलेली सफलता. धावफलक 30 वर स्थिरावलेलो. दुसऱ्या चेंडूवर वापसी. ह्यो काट्यान काढलेलो काटो होतो. पहिल्या चेंडूवर 2 रन्स. हुकचो फटको. त्यानंतर परत एक हुकचो फटको फसलो आणि उडले तर उडले, नाहीतर खळ्यात पडले. ह्या लिलया ही मालवणी मन चाकच्या जाग्यावर आठवली. डेव्हिडचा चेंडू. आकोटप्याचा चेंडू. शॉटॉम्पूल. डाव्या हाताचे फलंदाज ह्या मैदानावर घातक आणि ती घातक फलंदाजी होण्याची दाट शक्यता. दुसऱ्या रन्सासाठी वळवलेली पावला. जोपर्यंत काय कळाक नाही तोपर्यंत 2 रन अगदी चोरट्या स्वरूपात. लोकांच्या काजीच्या परड्यात शिरल्यानंतर मालक किंवा कुत्रो पाठी लागल्यानंतर अगदी जशी धूम ठोकली जाता तशी धूम यावेळी विकास गावडेचा कौतुक करूचा लागात. विकासचे हे 2 रन्स खूप महत्वाचे, कारण स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने परत एकदा तोच बॅटर डावखोऱ्या फलंदाजाकडे मोठी संधी, मोठो विस्फोट करण्याची. यावेळी उडालेलो कारंजो. फुटलेली पाईपलाईन आणि टिपलेलो झेल. मैदानात विकेटचा पतन. प्रीतम महाडेश्वर बॅक टू द पवेलियन. 6वा हादरो. रोशन गुराव स्ट्रायकिंग एंडवर. फलंदाजांची नावा थोडीशी लवकर पोचवा, नाहीतर आमचो सागर हे गुणलेखनाच्या भूमिकेत असा आणि सागरने जर कोणाचो बारसो घातलो तर मात्र घोगरे किंवा बत्ताशे मागाक येऊ नको. उरले 2 चेंडू. ह्या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 4 रन्स दिले, 2 विकेट टिपलेत. म्हणजे डेव्हिडने पहिल्या चेंडूवर 2 रन दिले आणि 2 रन काढणाऱ्या बॅटरचो काटो काढलेलो दिसलो. म्हणजे आवळो देऊन कोवळो काढणं. सागर तू म्हण ऐकलं असतलस. मैदानात त्या म्हणीचा प्रत्यंतर बघ. परत एक आखूट टप्प्याचा चेंडू. यावेळी काय घडला मैदानात? हिट विकेट की काय बघूचा लागतला. इलव तसो माघारी अगदी सोमा गेलो आणि पाठपरुळा करून इलो ही मालवणी म्हण. जाता जाता मात्र तटके पेचून स्वतःचेच झोपडी पाटल्या दरान उघडी पडलेली दिसली. 7व्या विकेटचा पतन. धावफलक पोचलो 32 रनसार. डीजेच्या
उडतला कितीसा उडतला आणि कोणाचे निरोप किती लांब घेऊन जातला. कबुतराक जा म्हटला खरा, मात्र ह्या कबूतर उडाला तर तात सीमारेषे बाहेर इला तर फायदो. बॅटरने प्लीज. स्वप्नील गुरव नंबर 9 बॅटर मैदानात. आतापर्यंत 7 हादरे. दर्जेदार गोलंदाजी हर्षदा वॉरियर शिरवल क्रिकेट संघाची. ह्यो विजय खूप महत्वाचो असतलो. आकोटपाचो चेंडू डेव्हिड फर्नांडिसने नाक आपटलेलो चेंडू यष्टीरक्षकाची सुरेख कामगिरी. बॉलर बॅक ड्राईव्ह पद्धतीचो ह्यो थ्रो होतो आणि त्यानंतर डेव्हिडने अगदी चूक न करता नॉन स्ट्रायकिंग एंडचे विकेट उद्ध्वस्त केले. शेवटचा चेंडू मेडन पोलांडो कुवांडो 8 गाड्यांच्या मोबदल्यात 32 रन्स धावफलकावर 33 रन्सांचो पाठलाग. आणि शेवटचं विकेट रनआउटचं म्हणजे 4 झाले. फक्त डेव्हिडने दिलेले ह्या ओव्हरीत 4 रन्स. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त. धावफलक पोचलो 32 रन्सार 8 गाड्यांच्या मोबदल्यात आणि 33 रन्सांचो पाठलाग. 30 चेंडू 33 रन्सांचो पाठलाग. कसो असतलो ह्यो पाठलाग, काय घडतला मैदानात, कोणावर जास्त जबाबदारी असतली, गोलंदाजी वरचढ ठरतली की फलंदाजी वरचढ ठरतली. सागर सकाळचा सत्र बघितला तर यज्ञेश गुरवचे ते 3 षटकार आणि त्या 3 षटकारांनी मिळवलेला विजय. फलंदाजांची बोलबाला असलेला या मैदान. दुपार नंतरच्या सत्रात कदाचित जेवलेल्याचा इफेक्ट असतलो. गोलंदाजी वरचढ चढताना दिसतली. मायक्रोफोनवर आवाज ऐकूया द स्वीटेस्ट व्हॉइस ऑफ सिंधुदुर्ग मिस्टर सागर कदम. तोपर्यंत मी विवेक परब घेते क्षणांची विश्रांती. हॅलो, धन्यवाद विवेक. नमस्कार, वेलकम बॅक, स्वागतम सुस्वागतम. भालचंद्र क्रिकेट संघ शिरवल आयोजित शिरवल प्रीमियर लीग SPL 2025चा थरार गेली 2 दिवस आपण या मैदानावरती अनुभवतोय. एकंदरीत स्पर्धेचा मध्यांचा दुसरा दिवस व दुसऱ्या दिवसातील सामना क्रमांक 5वा आपण याची देही याची डोळा मैदानावरती अनुभवतोय. एका बाजूला जय भीम शिरवल तर त्यांच्या विरोधामध्ये हर्षदा वॉरियर शिरवल अशी महत्त्वपूर्ण लढत मैदानावरती सामना क्रमांक 5वा आपण अनुभवतोय. नाणेफेकीचा कौल जरूर चुकतोय म्हणजे नशिबाची महत्त्वपूर्ण साथ ही हर्षदा वॉरियर्स शिरवल क्रिकेट संघाच्या बाजूनं व नाणेफेक मैदानावरती विजय ठरल्यानंतर मैदानावरती क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला जातोय. तर दुसऱ्या बाजूनं जय भीम शिरवल क्रिकेट संघ हा 30 चेंडूंमध्ये 32 धावा मैदानावरती जमवतोय, तो 8 गड्यांच्या मोबदल्यात.
आघाडीची जोडी बिनीची जोडी 33 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी डावाला सुरुवात करण्यासाठी सलामी देण्यासाठी मैदानावरती गुरु राणे हर्षदा वॉरियर शिरवल क्रिकेट संघाचा तर नॉन स्ट्राईक यांच्या दिशेने भाई कानडे मॅन फ्रॉम कळसुले ही डाव्या व उजव्या हाताची जोडगोळी मैदानावरती सज्ज होत आहे. तर याच जोडगोळीला फोडण्यासाठी किंबहुना बिनीचं पहिलं बैलं जोखीमच्या षटकामध्ये असते. ते जोखीमग्रस्त षटक हाताळण्यासाठी गोलंदाज ओमकार वाळवे सज्ज होतोय. तो वेगवान गोलंदाज मॅन फ्रॉम तिवरे एक्सप्रेस अशी एक वेगळी ओळख ज्याने आपली निर्माण केली तो ओमकार सुसज्ज होतोय. तो मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये. तीस चेंडू 33 धावांची आवश्यकता व अगदी नवा कोरा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज सज्ज होताना दिसेल तो ओमकार वाळवे. यावेळी पहिला चेंडू उडविला जातोय. चेंडूवरती अपरकटचा फटका जरूर होता. झेल मैदानावरती कोणाचा सोडलाय तर गुरु राणे सारख्या कसलेल्या फलंदाजाचा म्हणजे 0 धावसंख्येवरती माघारी परतवण्याची संधी यावेळी वाया जाते. संधी दवडली जाते. कव्हर खेळाडूकडनं चूक होते. चेंडू त्याच्या वज्रमुठीतनं खाली पडतोय. चेंडू हा परमपवित्र मायभूमीला स्पर्श करतोय व पहिल्या चेंडूवरती झेलबाद होण्यापासून फलंदाज गुरु राणे बचावतोय. ते संकट ती विपदा त्याच्या डोकीवरनं टळते व सांघिक धावफलक मैदानावरती आघाडीचं पहिलं षटक समाप्त व 2 धावा धावफलकावर. यापुढे ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू त्याच्यावरती ऑफ साइडला ड्राईव्हचा फटका निघतोय. कव्हरवरती कव्हर पॉइंटचा खेळाडू त्याचबरोबर शॉर्ट कव्हरचा खेळाडू डीप कव्हरचा खेळाडू चेंडूवरती पोहोचतोय. सर्कल मधनं एकेरी धाव घेतोय गुरु राणे. जे संरक्षण दिलं जात आहे तदनंतर 2 धावा पहिल्या चेंडूवरती व तदनंतर एकेरी धाव ही सहज मैदानावरती प्राप्त होत 33 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सांघिक धावफलक मैदानावरती पोहोचतोय. तो बिनीचे 2 चेंडू समाप्त झाल्यानंतर 3 धावा धावफलकावरती. ज्यावेळी मधल्या यष्टीवरचा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळसा घेतोय. चेंडू किंचितसा आतमध्ये येतोय. नाममात्र एकेरी धाव घेतली जाते ती भाई कानडे यांच्या बॅटमधनं चेंडू सिलिमिळत वरती स्थिरावतोय व जोपर्यंत ओमकार त्याच्या साथीनं प्रथमेश राणे या दोहोंतील एक कोणतरी चेंडूवरती पोहोचेल तोपर्यंत एकेरी धाव घेत स्ट्राईक घेऊ दिली जाते. ज्याचा झेल सुटतोय पहिल्या चेंडूवरती त्या गुरु राणेला संधी असेल ती फलंदाजीसाठी. यावेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू पदलालित्या दर्शवतोय. चेंडू अगदी बॅटच्या मधोमध घेतोय व जी भली मोठी मोकळीक आपण अनुभवतोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या पट्ट्यात ती मोकळीक ती भली मोठी जरी एका चौकारानं भरून काढतोय फलंदाज गुरु राणे ऑन फायर. सांघिक धावफलक चौकारानं पुढे सरकतोय. तो 8 या धावसंख्येवर डीजे. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा पार होतोय तो 4 धावांसाठी. यावेळी वेगवान चेंडू होता. वेगवान चेंडूवरती पुलचा फटका. चेंडू मिड विकेट वरती जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती ताबा ठेवतोय फेकी केली जाते. ओमकार वाळवेच्या दिशेनं एकेरी धाव घेतली जाते. विलंब होतोय फेकी करायला क्षेत्ररक्षक प्रथमेश राणेकडनं व या संधीचा फायदा दोन्ही फलंदाज घेत आहेत व जी धाव अस्तित्वात नव्हती ती धाव योग्य अशा धावगतीवरती घेतली जाते. बघता बघता सांघिक धावफलक 9 धावेंवरती पोहोचतोय म्हणजे जी अपेक्षित सरासरी होती धावगती होती हर्षदा वॉरियर शिरवल क्रिकेट संघाला ती आतापर्यंत तरी प्राप्त होते ती या दोहोंच्या फलंदाजीनं. यावेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू मिड विकेटच्या पट्ट्यात फटका टोलविला जातोय. क्षेत्ररक्षकाचे भरकस प्रयत्न हे अधुरे राहत आहे. चेंडू डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे निघतोय. तो खणखणीत शिरवल प्रीमियर लीग SPL चौकार डीजे. ती आवश्यकता. सांघिक धावफलक 13 धावा धावफलकावरती. राहिलेले 24 चेंडू 4 षटकांचा थरार व नाममात्र विजयासाठी 20 धावांची आवश्यकता.
मात्र खेळपट्टीचा क्रीडांगणाचा विचार केला असता तर कोण विसरेल मागील सामना, जो सामना सहजासहजी वाटत होता की कुठेतरी विजय ठरेल. क्षेत्रपालेश्वर राहुल स्पोर्ट्स कळसुली क्रिकेट संघ तो सामना विवेक शेवटच्या चेंडूवरती जातोय व शाहरुख शेख सारखा कसलेला फलंदाज अंतरिम चेंडूवरती षटकार ठोकतोय व निसटता विजय आपल्या संघाला साध्य करून देतोय. व तोच सामना याही वेळी तेच चित्र मैदानावरती अंतरिम क्षणी दिसतंय की काय राहिलेल्या 24 चेंडूत हे पाहणं असेल ते उत्सुकतेचं. गोलंदाजीमध्ये कमालीचा बदल होतोय, गोलंदाज सज्ज होतोय. तो गोलंदाजीसाठी साई ठाकूर. ज्यावेळी स्लोवर वन पद्धतीचा चेंडू नो मॅन्स लँड क्षेत्रात फटका टोलविला जातोय. विकास शिरसाट डीप लॉंग वरनं चेंडूवरती पोहोचतोय. नाममात्र एकेरी धाव घेतोय. गुरुराने एकेरी धावेच्या साथीनं स्वतःला स्ट्राईक पासून दूर ठेवतोय. तर ज्यांच्या भरीव तोफखान्यातनं आघाडीच्या षटकातील अंतरिम चेंडूवरती आपण एक चौकार अनुभवला. मॅन फ्रॉम कळसुली भाई कानडे यावेळी स्ट्राईकला सज्ज होत आहेत. त्याहीपेक्षा डाव्या व उजव्या हाताची जोडगोळी, त्यामुळे क्षेत्ररक्षण व्यूहरचनेमध्ये बदल हा केला जातोय. यावेळी धावबाद करण्याचा प्रयत्न सपसेल अपयशी ठरतोय. नशीब बलवत्तर फलंदाज भाई कानडे यांचं अर्थातच मैदान पुरेपूर साथ देत आहे. ते क्षेत्र फलंदाजी करणाऱ्या हर्षदा वॉरियर शिरवल क्रिकेट संघाला 2 धावा प्राप्त होत आहेत. भाई कानडे यांना त्याही पेक्षा 2 धावा जमा होत आहेत. 2 धाव्यांची जोडणी केली जाते ती हर्षदा वॉरियर शिरवल क्रिकेट संघाच्या बाजूनं व बहुमूल्य 2 धाब्याने सांघिक धावफलक पुढे सरकतोय. तो 16 धावा धावफलकावर. दोन धाब्याने सांघिक धावफलक पुढे सरकतोय. तो 16 धावा धावफलकावरती. अजूनही 17 धावांची असेल ती आवश्यकता. ज्यावेळी हाफ ट्रॅकर आखोट टप्प्याचा चेंडू होता, मात्र अनपेक्षित चेंडू उंची गाठतोय. परफ्यूम डिलिव्हरी म्हटलं तरी वावग ठरणार नाही. चेंडूला केवळ दिशा द्यायची होती, मात्र जसा चेंडू मैदानावरती टप्पा घेतोय चेंडू अतिरिक्त उंची गाठतोय व तदनंतर चेंडूवरती फटका टोलवण्याचा नाद भाई कानडे सोडताय तर चेंडू यष्टिरक्षकाच्या हाती. ज्यावेळी सुमधुर ध्वनी निघतोय. ओमकार वाळवेचे भरकस प्रयत्न, चेंडू या ठिकाणी हातामध्ये विसावतोय, वज्रमुठीत विसावतोय व सलामीच्या जोडीला सुरुंग लावण्याचं कार्य मैदानावरती गोलंदाज करतोय तो साई ठाकूर. कॅचेस विन द मॅचेस ही क्रिकेट मधील उक्ती व त्या उक्तीला साजेशी कामगिरी ओमकार वाळवे करतोय व पहिलाच हादरा दिला जातोय तो क्षेत्ररक्षक फलंदाजी करणाऱ्या संघाला हर्षदा वॉरियर शिरवल क्रिकेट संघाला फलंदाज भाई कानडे. बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज मैदानावरती मॅन फ्रॉम हळवल प्रशांत गावडे यांची पावलं मैदानावरती फिरकतील. म्हणजे हे 2 खेळाडू बऱ्याच स्पर्धेदरम्यान एकत्र खेळले, त्यामुळे या दोघांमध्ये ताळमेळ असेल. तर दुसऱ्या बाजूला साई ठाकूर जी अपेक्षित गोलंदाजी हवी होती जय भीम शिरवल क्रिकेट संघाला ती गोलंदाजी करतोय. म्हणजे जी लयलूट आघाडीच्या षटकामध्ये तब्बल 13 धावांची ती कुठेतरी रोखायची या मनसुब्यानं चेंडू हाती घेतोय व फलंदाजाला बाद करतोय भाई कानडे. बॅक टू द पॅव्हिलियन. यावेळी एका हातात चेंडू रोखण्याचा केविलवाना प्रयत्न असफल ठरतोय. क्षेत्ररक्षक विकास शिरसाटचा अगदी चेंडू त्याला चखवतोय. त्याच्या हाताला चेंडू स्पर्श न करता बॅकअप साठी कामी येतोय मिड विकेटचा खेळाडू प्रथमेश राणे. जरूर चौकार जाऊ शकला असता, मात्र बॅकअप मुळे या ठिकाणी 2 धावा तरी जरूर रोखल्या जात आहेत. त्या मैदानावरती यावेळी ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू स्वतःसाठी जागा बनवत जी मोकळीक आपल्याला दिसतंय वाईडिश लॉंग ऑफला एक्स्ट्रा कव्हरला ती मोकळीक भरून काढण्याचा प्रयत्न यावेळी सबसेल अपयशी. चेंडू बाहेरच्या कडेला बॅटचा स्पर्श करतोय. रुबी कट घेतोय, निघतोय तो शॉर्ट थर्डमॅनला निघते ती एकेरी धाव. निघालेली एकेरी धाव लाख मोलाची व त्या एकेरी धावेने सांघिक धाव फलक. पंच षटक समाप्त होत आहे. पंच षटक समाप्त होत आहे. बघा, पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा.
परत तिसरा चेंडू निर्धाव, चौथ्या चेंडूवरती विकेट, पाचव्या चेंडूवरती एकेरी धाव आणि सहाव्या चेंडूवरती एकेरी धाव. 2 षटक 12 चेंडूंचा खेळ हा समाप्त होतोय. तर सांघिक धावफलक 18 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. राहिलेले 3 षटक व त्या 18 चेंडूंवरती अजूनही 15 धावांची असेल ती आवश्यकता. 18 चेंडूंचा खेळ बाकी, 15 धावा विजयासाठी अति आवश्यक हर्षदा वॉरियर शिरवल क्रिकेट संघाला. तर दुसऱ्या बाजूने या धावा रोखण्यासाठी परिपूर्ण प्रयत्न मैदानावरती करताना दिसेल तो ओमकार वाळवे हा गोलंदाज. वैयक्तिक स्पेलची सांगता करणारं दुसरं, तर डावातील महत्वपूर्ण तिसरं षटक फेकतोय. सांघिक धावफलक परत एकदा सांगतोय 18 धावा, अजूनही 3 षटक 18 चेंडू 15 धावांची आवश्यकता. शेवटी बॅकअप दलेंचा चेंडू सबमरीन डिलिव्हरी, टप्पा पडल्यानंतर चेंडू बराचसा खाली राहतोय. आडव्या बॅटने फटका टोलविण्याचं स्वप्न यावेळी तुर्तास तरी अधुरा राहत आहे फलंदाज गुरु राणेचा. जसजसे चेंडू निर्धाव गणले जातील सामन्यातील थरार मैदानावरती वाटताना दिसेल. आता शेवटचे 17 चेंडू व 15 धावांची आवश्यकता. शेवटी ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू, त्याच्यावरती आक्रमण केलं जात आहे. बघता बघता चेंडू निघतोय, तो लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे येतोय. एसपीएल षटकार 6 धावांसाठी डीजे. सोळा चेंडू 9 धावांची आवश्यकता. म्हणजे या षटकारानं या सामन्यातील हवा काढून टाकली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. टोलोजंग जोरकस फटका हा गुरु राणेच्या बॅटमधनं. याही वेळी ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू, क्षेत्ररक्षकाला म्हणजे प्रथमेशला चेंडू चखवतोय. चेंडू 2 टप्पे घेतोय व डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे निघतोय. तो 4 धावांसाठी डीजे. हा हर्षदा वॉरियर शिरवल क्रिकेट संघाच्या बाजूने झुकतोय. यानंतर आजच्या दिवसातील शेवटची ग्रंथिका 6वा सामना आपल्याला